अरे आज लवकर कसा? अरे व्याज लवकर आटोपली. हा विसरलो. तू विनाला सांगितलंस ना कॅफेवर जाऊ नको, डायरेक्टली घरी ये. हा कळवतो. डन. राघव, ते विनाच्या डोक्यात भलते घोळ घालू नको. कसले घोळ? ए उलट मी त्याला प्रिपेअर करतोय. अरे तुझं प्रिपरेशन त्याच्या अंगाशी येईल. राजा साधा मुलगा आहे तो, उगाच त्याला भलते सलते मार्ग शिकवू नकोस. हे बघ मी काही शिकवत नाही. ओके हे बघ तसं नाहीये तू. हे काय? पुढच्या संडेला ह्या 2 मुलींना भेटायचं. बाबा आता तुम्हीच मला या समस्येतून सोडवा. हो अच्छा. तू एका दिवशी 2 मुलींना भेटतोयस. बघ ना यार, काय करू कळत नाहीये मला. ही नाही आवडली तर ती. अरे लग्न करतोयस का शॉपिंग करतोयस? 1 मिनिट, आजकाल लग्न अशीच जुळतात. हे बघ आजकाल फक्त 5 मिनिटं पण पुरेशी असतात लग्न जुळायला. हे काय नवीन आता? म्हणजे मुलीला किंवा मुलाला तुम्ही फक्त 5 मिनिटांसाठी भेटायचं, त्यानंतर हो नाही फायनल. तुला बरं याच्यातलं सगळं माहिती रे. नाही पण हे अरे मला नाही जमणार. अरे मला साधा एक शब्द तोंडातून काढायला 5 मिनिटं लागतात. अरे राघव प्लीज काहीतरी कर यार. या 2 मुलींसमोर मला स्वतःची फजिती नाही करून घ्यायची. टेन्शन मत ले डियर, होत जाएगा. आता मुलीला पटवायचं म्हणजे आधी तिची नस ओळखायला पाहिजे. ती एक कला आहे जी फार मोठ्या तपश्चर्येनंतर प्राप्त होते. म्हणजे आता मला हिमालयात जावं लागेल. यार याचं कसं होणार? तुला जर हिमालयात जावं लागलं तर माझा अभ्यास कधी कामाला येणार? आता ही मुलगी बघ, एकदम घरेलू टाइप्स वाटते. आईला स्वयंपाकात मदत करणारी. ती फोटोमध्ये दिसते त्याहीपेक्षा खूप बारीक दिसते असं तिला सांग. बघ ती पटते की नाही ते. हे नाही राघव, फोटोवरून एखाद्या मुलीला जज करणं हे चुकीचं आहे. हे मला पटते आणि मुळात मला हे सगळं प्रकरणच रिस्की वाटतंय. हा रिस्क या मुझे कभी शादी नहीं करनीला माझ्यापेक्षा जास्त कळतं का मुलींबद्दल? तो प्रश्न नाहीये. एक मिनिट. तिच्या प्रोफाईल मध्ये चेक कर. तिच्या हॉबीज रीडिंग आणि लिसनिंग म्युझिक असणार. हा नसेल तर काही हरायला तयार आहे मी. मुलींशी बोलणं सोडून दे. चेक कर. वाच. नाही, हॉबीज लिसनिंग म्युझिक आणि रीडिंग. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.